तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमच्या 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 आवडत्या चॅनलवर अविनाश पाटणकर ब्लॉगवर. बरेच दिवस झाले मी ब्लॉग केलं नाही. ऑलमोस्ट 2 महिने झाले मी ब्लॉग केला नाही आहे, कारण भरपूर काम पण होतं. अजून थोडंसं कंटेंट सेम तोच रिपीट होत होता. तर आम्ही थोडासा विचार केला मी अंकिताने की तुम्हाला जास्तीत जास्त कसं एंटरटेनमेंट म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्तीत जास्त कसं एंटरटेन करायचं, नवीन गोष्टी कशा इन्व्हॉल्व करायच्यात ब्लॉगमध्ये. कारण तेच रिपीट करून मला असं चाललेलं की काहीतरी मी असं वेगळं करत नाही म्हणून. सो आता फायनली एक डिसिजन घेतलाय आणि वापस चॅनल चालू केलंय मी. आता मी एक चॅलेंज ठेवणार आहे. चॅलेंज म्हणजे की 30 डेजचं चॅलेंज असणार आहे. तर आज 2 मे आहे. मला कालपासून शाळेला सुट्ट्या लागल्यात आणि हे चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर हे फक्त मराठी चॅनल आहे. मी मराठीतच ब्लॉग करतो. तर माझं इंस्टाग्राम ID आहे की अंकिताचा अविनाश म्हणून. जर ते तुम्ही फॉलो करत नसाल तर ते फॉलो करा. आणि इथून आजपासून मी असं चॅलेंज केलं की डेली ब्लॉग करणार आहे. नवीन प्रत्येक ब्लॉगमध्ये काही ना काहीतरी नवीन करणार आहे आम्ही तिने पण थोडंसं असं मनावर घेतलंय की भरपूर लोक पण मला म्हणत होते की ब्लॉगिंग का बंद केलं, ब्लॉगिंग का करत नाही, ब्लॉगिंग भारी वाटतं आम्हाला. तर परत मी चालू करतोय आणि हा माझा म्हणजे आजच पडेल. आज 2 तारीख आहे, 2 मे. कालच चालू करायचं होतं, पण कसं आहे सुट्टीचा पहिला दिवस होता, त्यामुळे म्हणलं की थोडंसं चिल मध्ये दिल रिलॅक्स राहावं. तर हो, चॅनल चालू करत आहे. ह्याच्या नंतरच्या काही फुटेज टाकेल मी. त्या 1 तारखेच्या होत्या, 1 मेच्या होत्या. सो बघू आता कसं चालतंय. पण डेली ब्लॉग येत राहतील. मे महिन्यात भरपूर प्लॅन आहे, काही सांगणार नाही मी. जसं होतंय तसं होऊ द्या. कारण एक प्लॅन मी राव सगळ्यांना सांगितलं, त्याचा फापट पसारा झाला. तो प्लॅन कॅन्सलच झालाय. कॅन्सल झालेला आहे प्लॅन तो. त्यामुळे मी कुणाला काही सांगितलं नाहीये. तुम्हाला कळेलच, तुम्हाला बघेल तेव्हा तुम्हाला कळेलच. सो भेटत राहूया डेलीच्या डेली. आणि आपण आता ब्लॉग चालू करूया. काय तर गोची झाली आहे बाय. हॅपी हॉलिडेज, मे महिन्याच्या सुट्ट्या या. तर आता आम्ही चाललेलो आहे खेड शिवापूर मध्ये प्रसाद बनमस्का चाय खायला. बहुत ही ज्यादा प्रसिद्ध आहे वो. आणि होप्याला पण राईडला घेऊन चाललोय. भरपूर दिवसानंतर ती गाडीवर थोडासा डिस्टन्स कव्हर करणार आहे. तर सगळ्यांना काय नाही, ठीक आहे, ओके बाय. मे महिन्याच्या शुभेच्छा. मे महिन्याच्या शुभेच्छा. सबको नहीं होते लक्ष्मण. पण मला तर सुट्टी आहे बाई. सबको नहीं होते लक्ष्मण. कोणाला तरी आता आलो आहे आम्ही चहा पिऊन आणि DIY मध्ये चाललोय, कारण घ्यायच्या आहेत काही बॉटल्स आणि होपचा कंगवा. फाटले तो बाटले. तर आज आम्ही खाणार आहे बुर्गीर. खूप दिवसाची इच्छा होती की बुर्गीर खायची, म्हणून आज मी बुर्गीर खाणार आहे. तर BK वेगीज काय BK वेजीचा बर्गर किंगचा बर्गर आहे हा. ट्राय करायचा. एक पेरी करायचं चाललंय. एक नंबर. चालतंय भाई, काय विषय नाही. तर आमचा छकुला गेला कामाला. आता हेअरकट पण केलाय आणि दाढी पण जरा माणसात आलं. आता सुंदरीला धुऊया आणि मग घरी जाऊ. सर वॉशिंग सेंटर बंद आहे, त्यामुळं मॅगी तांदूळ घेतलंय आणि फुटाणे. आज आता घरी जेवण बनवायचं, जाऊन मॅगी मस्तपैकी खाऊया. मॅगी बनवतो.
त्याच्यानंतर दुपारच्या जेवणात आपण बनवायचं आहे भात आणि टोमॅटोची भाजी. सो आता घरी जाऊया पहिला. तर आता मी बनवतोय yippee मॅगी बनवायला लागले. कारण विषय काय माहिती आहे का, मी भात पण मी ठेवलाय. दुपारच्या जेवणाची पण तयारी करायला लागलो, भात पण बनवायला लागलो आणि टोमॅटोची भाजी बनवणार आहे. राडा रापची रावच भाई. मॅगी आता yippee मॅगी खाणार आहे. बस बाई, खूप दिवस झाले चाललेलं माझं की मॅगी करावी पण मी एकदाची मॅगी करणार आहे. तर प्लॅन असा आहे की गोडझिला पिक्चर बघणार आहे. आज कुठं जाणार नाही, काय नाही. एवढं आहे, सुट्ट्या तर लागल्यात 1 महिन्याच्या सुट्ट्यात, पण मला छकुलीची खूप आठवण येते. कारण मी तिच्याशिवाय नाही राहू शकत, म्हणून आठवण तरी ते तिची. आता पिक्चर बघणार आहे. बोर होतं कधी कधी मला पिक्चर बघायला. ती असले का नाही मग तिला इरिटेट करायला लय मजा येते. यस. तर आता भात बनवूया, मॅगी बनवतो आणि मग शकला का बुम बुम भेटूया. किचन मध्ये मी आहे, काही हादसा होणार नाही असं पॉसिबल नाही ब्रो. आल्याच मसाला दिलाय सांडून. यालाच म्हणतात कलाकार कलको आकार तू. तर 17.5 किलोची मॅगी बनवलेली आहे मी एका माझ्या वाघासाठी. म्हणजे वाघ म्हणजे द पाटणकर असतं. पाटणकर मीठ टाकूया. मी आता थोडंसं काम बनवलंय. नेहमी यप्पी मॅगी केली करत असेल का नाही, तर तुम्ही वर थोडंसं असं मीठ टाकत जावा. असं चवीनुसार. हे टॉपर हे काय तर आहे बरं का, याच्यावर लिहिलंय ऍड बिफोर सर्व्हिस. खतरनाक बनले बाई, खतरनाक. तर हे मी म्हणत होतो की हे मॅगी झाल्यावर टाकायचं होतं आणि मी आत्ताच टाकलंय. बनव मॅगी, अजून शिकवू जगाला मॅगी कशी बनवायची. कुठलं शॅन. मॅगी इज रेडी. yippee मॅगी. बाप झाले बाप. बघा बाई. ओ हो. टेस्ट करतो, कारण कसं आहे मोबाईलला चार्जिंग नाही, त्यामुळे मी तिकडे नाही घेऊन जाऊ शकत. त्यामुळे इथं टेस्ट करतो, मोबाईल चार्जिंगला लावतो. म्हणजे टेस्ट काहीच करायचंय, कसे जरी बनले असेल तर खायच लागणार ना ब्रो. आता वाजले आहेत 3 आणि मी खूप भारी तामिळ मूवी बघितला. यूथ नावाचा पिक्चर आहे हा. असं हे जे इकडं दिसतं हे पोस्टर आहे त्याचं. आणि मी प्रत्येक व्हिडिओत आजपासून तुम्हाला 3 मूवी सजेस्ट करत जाईल. पहिला तर तुम्ही आत्ता जर फ्री आहे सुट्टीत तर तू या मैं एक बॉलिवूड पिक्चर आहे तो बघा. दुसरा यूथ बघा आणि तिसरा बघा SISU असा एक हॉलिवूडचा पिक्चर आहे. हे 3 पिक्चर आज मी तुम्हाला सांगतो बाय, असले भारी पिक्चर आहेत का नाही. जर तुम्ही मूवी लवर असाल तर हे 3ही पिक्चर बघा. हा व्हिडिओ इथपर्यंतच दुपार झाले, 3 वाजलेत आणि आता मी 5:30 वाजता अंकिताला आणायला जाईल. त्याच्यानंतर म्हणजे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेल मी आणि मग हा व्हिडिओ ब्लॉग उद्या येईल. तर आजपर्यंत एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. प्रत्येक व्हिडिओत काही ना काहीतरी नवीन करायचं मी ट्राय करणार आहे. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. काळजी घ्या. उन्हाचं बाहेर पडू नका, खूप जास्त ऊन आहे. पण घरात बसून पण दिवस वाया घालू नका. फिरत राहा, एक्सप्लोअर करत राहा, माणसांना भेटा, माणसांशी बोला. बरं वाटतं, खूप काही शिकायला मिळतं. पण सुट्टी वया ना घालू दे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.